तर पुढे बघूया, बुधवारी मध्यरात्री आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद सैफ अली खानच्या घरामध्ये शिरलेला होता। चोर पावलांनी त्याने सैफच्या घरामध्ये शिरकाव केला। त्यानंतर सैफवरती चाकू हल्ला करून तो पसार झालेला होता। पण यावेळेला नकळत काही पुरावे तो मागे सोडून गेलेला आहे। म्हणजे त्याच्या हातांच्या बोटाचे ठसे त्याने तिकडे सोडलेत। आरोपी ज्या जिन्यावरून गेला होता तसंच घरामध्ये तो जिकडे जिकडे गेलाय त्या ठिकाणी आरोपीच्या हातांच्या ठशांचा शोध घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये पोलिसांना मोठं यश आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे, अशा वेळेला जेव्हा पोलीस तपास केला जातो त्यावेळेला हाताच्या बोटांचे ठसे अतिशय महत्त्वाचे पुरावा म्हणून काम करतात। तर पोलिसांना यामध्ये मोठं यश आलेलं आहे। हाताचे ठसे सापडल्यामुळे भक्कम पुरावा म्हणून सुद्धा ते कामी येणार आहेत। त्यामुळे पोलिसांना या बाबतीत मोठं यश आलेलं आहे। तर सैफ अली खान हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येते। सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी नागरिक असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। मोहम्मद शरीफुल शहजाद असं आरोपीचं नाव असून तो बांगलादेशात कुस्तीचा खेळाडू असल्याचं समोर आलेलं आहे। त्याच कुस्तीच्या डावपेचातून त्याने सैफवरती हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। तर आपण बघतोय, जो हल्लेखोर आरोपी जो आहे तो कुस्तीपटू आहे। पाठीमागून सैफच्या गळ्यावरती वार करत त्याने चाकू खुपसलेला। यामध्ये तो कुस्ती खेळाडू होता आणि त्याने काही सामन्यांमध्ये सुद्धा भाग घेतल्याची माहिती समोर आलेली आहे।